मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा बघा आज जी आर आला होता, त्याची अपडेट पण आपल्या चॅनलवर देण्यात आलेली आहे। पण मात्र एक महत्त्वाची गोष्ट, तो जी आर फक्त जुलै या एकाच महिन्यासाठी आहे आणि यावेळेस सर्व लाडक्या बहिणींची एकमताने मागणी आहे की एक हप्ता यावेळेस नको। यावेळेस शासनाने 2 हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जो आहे तर ते दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करावे। फक्त एका हप्त्यासाठी एवढा विलंब लावला होता का? म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त वितरण करायचं पण फक्त 1500 रुपयेच त्यांना द्यायचे, तर हे फार चुकीचं आहे। यावेळेस जर वितरण करायचं असेल तर एकूण 2 हप्ते म्हणजेच जुलैचा आणि ऑगस्टचा असे एकूण 2 हप्ते मिळणं अत्यंत गरजेचे आहेत। एकूण 3000 रुपये लाभ। आता हे याच्यासाठी सांगतोय मी कारण एक तर बघा काय झालेलं आहे की जुलै आणि ऑगस्टचा तर हप्ता द्यायलाच पाहिजे एकत्रित, ते सर्वांची मागणी आहे, फक्त माझीच नाही। एक तर रक्षाबंधनानिमित्त जे आहे वितरण करण्यात येत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की एवढा विलंब कशामुळे लावला मग? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकदा जी आर काढला तो परत डिलीट केला, काय चाललं आहे नेमकं? आणि शेवटी फक्त जुलैचाच जर जी आर येत असेल तर ही खूप म्हणजे शोकांतिका आहे या योजनेच्या वितरणाच्या संदर्भातली। एक तर या योजनेचं मानधन अजूनही वाढलं नाही, मानधन जे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे। माझं मत आहे की तुम्हाला जर 1500 रुपयावरून डायरेक्ट 2100 रुपये करता येत नसेल तर किमान मधला मार्ग निवडा, म्हणजे 1750 रुपये 250 रुपयाने वाढवा। 250 रुपयाने जर वाढवलं, 1750 रुपये जर तुम्ही मानधन केलं लाडक्या बहिणींचा तर त्यांना त्याचा फायदा होईल। कारण आता सर्वांना माहिती आहे आता महागाई पण वाढत आहे, तर तेवढंच त्यांना जे आहे त्याचा आधार मिळेल। आता याच्यामध्ये पण जर वितरण पण वाढत नसेल आणि शेवटी त्यांना 2 महिने थांबून फक्त एकच हप्ता देत असेल तर मग ते रक्षाबंधनाचं गिफ्ट नाही, तर रक्षाबंधनानिमित्त उलट त्या लाडक्या बहिणींच्या हातामध्ये अजून या योजनेच्या मानधनाच्याद्वारे दिरंगाई केली असं त्याचा अर्थ निघेल। त्यामुळे चुकूनही तसं व्हायला नाही पाहिजे। एक तर जी आर काढला, डिलीट केला, रक्षाबंधनाला आहे, वितरणाला विलंब केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा विचार करून माझं असं मत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींचं मत आहे की जुलै आणि ऑगस्टचं वितरण एकत्रितच करायला पाहिजे। फक्त 1500 रुपये जर दिले तर त्याचा काहीही अर्थ निघणार नाही। त्या वितरणाचा लाडकी बहीण योजनेच्या म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपण लाडक्या बहिणींना ते वितरण करतो तर त्याचा मुळीच तसा अर्थ जाणार नाही। त्याचा साफ जे आहे नकारात्मक जो आहे संदेश जाणार आहे लाडक्या बहिणींकडे। कारण 1500 रुपये तर खूप वाट पाहत आहेत, 3000 रुपये मिळतील आणि असं पण नाही की उगाच आस लावून बसतायत त्या, तर असं पण नाही। त्याचं कारण आहे की तुम्ही एवढी दिरंगाई केली आहे वितरणामध्ये। आणि दुसरा मुद्दा, रक्षाबंधन आहे, अजून पण मानधन वाढवलेलं नाही आहे, 2 वर्ष झाले अजूनही मानधनामध्ये वाढ झालेली नाही, तर ते 2-3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर त्यामुळे अजूनही वेळ गेलेला नाही, ऑगस्ट महिन्याचा पण अजून विचार करण्यात यावा। फक्त जुलै महिन्याचा जर वितरणाचा जी आर काढायचा होता तर एवढा आटापिटा करायची गरज नव्हती। वितरणाचा जी आर काढणार, परत डिलीट करणार, परत आणखी त्याच्यासाठी काही दिवस वाट पाहत बसणार, परत तुम्ही डिलीट करणार, परत आणणार, तर हे असं घडायला नाही पाहिजे। वितरणाच्या संदर्भात अगदी स्पष्ट भूमिका पाहिजे। मागे पण सामाजिक न्याय विभागाचा जी आर आला होता बघा मार्च-एप्रिलच्या वेळेस, तर तो जी आरच आला नव्हता त्यांचा, नंतर त्याने जी आर काढला। मग त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या जे आहे मनामध्ये जे आहे नकारात्मक संदेश जातो। काही जरी असलं तरी सध्या मात्र या योजनेचं मानधन वाढवण्याची गरज आहे। या योजनेचा 250 रुपयाने का होईना पण मानधन वाढवायला पाहिजे आणि जुलै आणि ऑगस्टचे असे दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे। आता तुमच्यापैकी काही लाभार्थ्यांना असं वाटत असेल की नाही सर ते 2 हप्ते देणार नाही, फक्त एकच हप्ता देणार आहे, तर असं नाही आहे बघा। जरी त्यांनी 1 हप्ता देऊ किंवा 2 हप्ते देऊ, आपलं काम आहे, आपली ही मागणी आहे आणि सर्व लाडक्या बहिणींची मागणी आहे। त्याला आधार पण मी सांगतोय परत, एक तर रक्षाबंधन आणि दुसरं वितरणाला लागलेला प्रचंड विलंब। म्हणजे जर रक्षाबंधनानिमित्त जर त्यांना वितरण करायचं होतं तर 2 महिने वितरण पुढे लोटायची गरज होती का? नाही। तर त्या 2 आधाराच्या याच्यावर म्हणजे आपण त्या लॉजिकवर किंवा त्या आधारावर आपण म्हणतो आहेत की 2 हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। आज कोणत्याही प्रकारचं वितरण झालं नाही, पण लवकर शासनाने वितरणाचं जे आहे मुहूर्त काढावं आणि 2 हप्त्याशिवाय वितरण करू नये एवढी शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत मात्र आपण 2 हप्त्याची मागणी आपली लावून ठेवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।